शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा यांनी दिल्लीत विद्यार्थी आंदोलनाला भेट दिली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। सोबत त्यांची कन्या नताशा आव्हाड देखील आहे। सर, पवार साहेब येऊन गेले, सुप्रियाताई आल्या होत्या, सगळे खासदार देखील आलेले होते। महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा दिसतोय। उद्धव ठाकरे आले, अमित ठाकरे आले, आता तुम्ही आलात। नाही असं काय नाही साहेब, मी विद्यार्थी चळवळीचं प्रोडक्ट आहे। म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगितलं तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल की 81 साली पहिल्यांदा विद्यार्थी मोर्चा विटीला काढणार आणि त्याच्यात 1 लाख पोरं जमा केली होती। तेव्हा आमचे नेते होते दिलीप शिवराम म्हाटे, आयसो नावाची संघटना होती। ते रक्तात असतं आणि विद्यार्थी चळवळीत घडलेला माणूस हा तसा ते ही चळवळ बघितली की डोळ्यात पाणी येतं ना। काय पद्धतीने मारताय तुम्ही लोकांना? ही काय मारण्याची पद्धत आहे का? आणि कोण मारताय? जे पोलीस नाहीत ते मारतायत आणि मुलींना त्यांच्या छातीवर मारताय, त्यांच्या पार्श्वभागामध्ये काठ्या घालताय। हे काय आहे? हे अमानवी कृत्य आहे, हे हिंस्त्र स्वाबद्धांचं कृत्य आहे, अधिवेशन सेक्शुअल असॉल्ट। अधिवेशन चालू आहे, काहीच अजून हालचाल होत नाही, फक्त बैठका होत आहेत। कसा ना होणार, कशा होणार? ही सवय तुम्हीच लावलीत ना। अधिवेशन बंद पाडण्याची सवय या देशाला कोणी लावली? जरा इतिहासात जाऊया ना। म्हणजे तुमचं प्रत्येक मुवमेंट तुमची व्हिडिओ टिपतायत आणि हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स तयार होत आहेत। हे इतकं सोपं नाही, हे सगळं इतिहासात राहणार की पोलीस नसलेल्या माणसांनी येऊन इथे आंदोलकांना मारलं। हे शोभा देत नाही ना। आणि मनमोहन सिंग JNUच्या आंदोलनात गेले, JNUच्या आंदोलनात गेले, जेव्हा आंदोलनकर्त्यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा आणि तुमचं काहीच वैर नाही, तुमच्या विचारांचा मी सन्मान करतो, पण तुमच्या सन्मानाने मी तुमचा विचार खोडून काढण्याची ताकद ठेवतो। आणि त्यांनी व्हाईस चान्सलरला बोलवलं इकडे आणि म्हणले एकाही पोरावर कारवाई करायची नाही। त्यांच्या तोंडावर झेंडे फेकत होते लोक। मग पंतप्रधानांनी सांगितलं एकावरही कारवाई करायची नाही। मनमोहन सिंग व्हॉलंटिअरचं मोठं हे आहे त्याच्यावरती की आय ॲग्री टू डिसॲग्री बट आय विल रिस्पेक्ट युअर फिलिंग्स अँड सेंटिमेंट्स। 2-3 दिवस झाले जेव्हापासून 20 जुलैचा प्रोटेस्ट झाला तोपर्यंत इंस्टाग्रामवर खूप क्रिएटिव्हली मी बघते जेनझी मुंबईमध्ये असो दिल्लीमध्ये असो खूप छान प्रोटेस्ट करते। सगळ्यांनी म्हणजे आमच्या जनरेशनने, आमच्या वरच्या जनरेशनने पण शिकावं त्यांच्याकडनं की कसं प्रोटेस्ट करायचं। तर तेच बघून आम्ही इन्स्पायर झालो आणि आज विचार केला की त्यांना येऊन आम्ही सपोर्ट करावा दिल्लीला। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर नताशा आव्हाड, ज्यांनी ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे नोंदवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।